अमरावती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट साबण आणि डिटर्जंट पावडरचा कारखानाच उद्ध्वस्त केलेला आहे. वलगाव परिसरातनं 71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नामांकित कंपन्यांच्या नावानं हा सगळा काळा बाजार सुरू होता. 5 मशिनरींसह 4 आरोपींना सुद्धा यावेळेला ताब्यात घेतलं गेलंय. सगळा टोटल मुद्देमाल हा 72 लाख रुपयांचा आम्ही पंचासमक्ष त्या ठिकाणी सीज केलेला आहे. सदरचे जे प्रोडक्ट बनवलेले आहेत हे कॉपीराइट अंडर प्रोडक्ट आहेत. त्यामुळे सदर कंपन्यांचे जे लीगल ॲडवायझर आहेत आणि कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. सदरचा मुद्देमाल हा मागच्या 1 ते 1.5 ते 2 महिन्यापासून या ठिकाणी बनवत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि मोठ्या प्रमाणात हा मुद्देमाल इथे बनतो. तशा प्रकारात तो वितरित झाला असण्याची शक्यता आहे. हा मुद्देमाल कुठे वितरित झालेला आहे, हा कच्चा माल कुठून आलेला आहे याबाबत गुन्हे शाखा संपूर्ण तपास करीत आहे. चीनचे भारतातले नवनियुक्त राजदूत शिव फेई होंग यांनी काशीला भेट दिलेली आहे. धर्म आणि संस्कृतीचं शहर असलेल्या वाराणसीमधल्या वास्तव्यादरम्यान त्यांना काशीची तिथल्या सांस्कृतिक वारशाची भुरळ पडली होती आणि फेई होंग यांनी गंगा आरतीला सुद्धा हजेरी लावली. गंगा आणि यांगत्झे यांसारख्या महान नद्यांनी आपल्या 2 महान संस्कृतींना वेगवेगळ्या प्रकारे आकार दिलाय, परंतु या दोन्ही नद्या आदर, सातत्य आणि सामुदायिक भावनेच्या एका सामायिक सत्याकडे घेऊन जात आहेत, अशी पोस्ट चीनचे नवनियुक्त राजदूत शिव फेई होंग यांनी केलेली आहे. अमेरिकेकडनं प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत युद्धनौका तैनात करण्यात आलेल्या आहेत. होर्मुझमध्ये या युद्धनौका तैनात केल्या गेलेल्या आहेत. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. या युद्धनौकेवर 60हून अधिक विमानं तैनात करण्यात आलेली आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.